कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम आपल्यासोबत आहे. सर काय सांगणार? लोकसभा निवडणुकीचे वारे व्हायला लागलेले आहे. तुमचा पक्षही इलेक्शन मोडवर आहे. कशी रणनीती असणार? किती जागा तुम्ही मागताय? विदर्भात किती मागताय? लोकसभेच्या निवडणूक आता लवकरच होणार आहेत आणि आमचा मिशन 45 जे आहे आता पूर्वीपासून सुरू झालेलं आहे आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या विदर्भामध्ये जवळजवळ मला वाटते 10 जागा आहेत. त्यापैकी आपण 3 जागा आमचा राष्ट्रवादीकरता मागणी सध्या सुरू आहे आणि महायुतीचं जेव्हा बैठक होईल त्याच्यामध्ये ठरेल किती जागा आपल्याला मिळेल. परंतु त्या दृष्टिकोनातून सगळं बूथ कमिटी स्ट्रेंथनिंग हे सगळं काम सुरू झालेलं आहे. सगळं बूथ कमिटीज वाढविण्याच्या दृष्टिकोनातून आपण कामं सुरू झालेले आहेत आणि पूर्ण या तिन्ही जे जागा मागणी होईल ते वरिष्ठ ठरवतील कोणत्या जागा मागणी करायचा, त्या दृष्टिकोनातून कारवाई होईल. तुमच्याकडे विदर्भाची जबाबदारी आहे. कुठले कुठले लोकसभा मतदारसंघ तुमच्या डोळ्यासमोर आहे जे तुम्ही 3 जागा मागताय? आणि महत्त्वाचं म्हणजे गडचिरोली, गोंदिया हे 2 मला वाटते असं सध्या स्थितीमध्ये आहे. परंतु तिसरा जागाचं मला माहीत नाही. परंतु जेव्हा आमचे नेते बसतील आम्हाला सांगतील त्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांना माहिती मिळेल. अजितदादा मेळावे घेणार या सगळ्या मतदारसंघांमध्ये? या सगळं म्हणजे ज्या ज्या मतदारसंघामध्ये आमचा राष्ट्रवादीचा जे ताकद आहे त्या दृष्टिकोनातून महायुतीचा जे ताकद असेल सगळ्यांच्या ताकदीने आपल्याला हा 10 ते 10 जागा आपल्याला विदर्भामध्ये काढायचा असा प्रकारचा आमचा सगळ्यांचा मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून दादासुद्धा लवकरच या 3 मतदारसंघामध्ये ते येतील आणि जाहीर सभा वगैरे होईल आणि त्या दृष्टिकोनातून पुन्हा आम्हाला कार्यकर्त्यांना जरा बळकटीकरण मिळेल आणि त्या दृष्टिकोनातून आमचे तिन्ही जागा म्हणजे 10 ते 10 जागा महायुतीचे काढण्यामध्ये आपण यशस्वी होणार आहोत. एक तुम्ही वारंवार दावा केला आहे की राष्ट्रवादीचा पक्ष आणि चिन्ह आणि पक्षाचं नाव आम्हालाच मिळेल. मग असं झालं तर मग शरद पवार गटाच्या निवडणुकीत कशी भूमिका असेल? कारण की ते तुमच्या विरोधात मतं मागून गद्दारी केली असं म्हणून हे सगळं करतायत. मुद्दा हा गद्दारीचा आहे का नाही हा वेगळा बाब आहे. मुद्दा हा आमचा विकास आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सगळं एकत्रित झालो आणि म्हणून आमच्याकडे जवळजवळ आता आपण पाहतो की जवळजवळ 45 सदस्य आमदार आमच्याकडे आलेले आहेत, खासदार आलेले आहेत जास्तीत जास्त आणि त्या दृष्टिकोनातून आणि लोकंसुद्धा आता अजितदादांच्या नेतृत्वाला मान्य करत आहेत कारण की लोकांचं कामं होत आहेत, ग्रामीण भागामध्ये काम होतात, शहरी भागामध्ये काम होत आहे आणि महायुतीचासुद्धा ताकदसुद्धा वाढलेला आहे. जेव्हा राष्ट्रवादी पार्टी आम्ही सगळं महायुतीमध्ये समावेश झाल्यानंतर आपण पाहतो की फार मोठा ताकद आता आमचं अचिव्हमेंट आहे की 45 हा आमचा टार्गेट आहे, त्याच्या पलीकडे आम्ही जाणार. मी कमळावर लढणार असं म्हणतात शरद पवार गट. नाही, ते काय त्यांचा गट काय म्हणते ते माहीत नाही. ते सुद्धा कमळावर लढू शकतात असं मला वाटते. कोण? शरद पवार गट लढतील ते, काय सांगता येईल. आता ते मला आरोप करतात तसा आरोप मी सुद्धा करता येईल मला. किंवा त्यांच्याकडे काँग्रेस आहे किंवा त्यांच्याकडे उद्धव बाळासाहेब ठाकरेचा गट आहे, त्या निशाणावर लढतील. त्याला काय त्यांना काय आता कोणतं घड्याळ चिन्ह तुम्हाला मिळाल्यावर तुम्ही म्हणताय की ते काँग्रेस किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर लढतील. ते लढायला हरकत नाही ना, त्यांनी लढलं पाहिजे. आमचा तर घडी पक्का आहे आणि घडी आम्हाला मिळणार, चिन्ह पक्षाचं आम्हाला मान्यता मिळणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आमचे जे 10 ते 10 जे मागणी आहे आमचा 10 सीट आम्ही लढलं पाहिजे अशा प्रकारचं सर्वसाधारण चर्चा चाललं आहे. म्हणजे राष्ट्रवादीनं तुमच्या गटानं असं चाललं आहे चर्चा, तसं ऐकतो. परंतु आता किती होईल महायुतीमध्ये ठरेल. काय किती मागणी करतील नेते लोक बसून काय नेतृत्व मान्य करतील, किती जागावर आपण समाधान व्हायचं. कारण की हा महायुतीचा आहे, 3 पक्ष मिळून ठरवतील आणि योग्य निर्णय होईल त्याच्यामध्ये. रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोवर काल धाड टाकली. तुमचे जुने सहकारी होते, शरद पवारांचे नातू आहे ते. नाही ते ठीक आहे, ज्याला कर नाही त्याला डर कशाला पाहिजे त्याला. पण ज्यांनी केलंच नसेल तर मग भीतीचं काय वातावरण करायची काय गरज नाही आणि सगळं ते इंडिपेंडंट बॉडी आहे ईडी आणि त्यांच्या कारवाई ते करत आहेत, त्याला फेस करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही समर्थन करता, म्हणजे जर कर नाही तर डर, म्हणजे समर्थन करता ईडीच्या धाडीचं? मी असं समर्थन नाही करणार, परंतु जे
धाड टाकला असं आपण प्रश्न केला, म्हणून ते त्यांचं काम आहे, ते कारवाई करत आहेत आणि इंडिपेंडंट बॉडी आहे ते, आणि त्या दृष्टिकोनातून कोणताच राजकीय दबावाखाली ते काम करत नाहीत. मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे 9 तारखेला, निवडणुकीचं रणशिंग गडचिरोलीतून फुंकलं जाणार आहे. आता मुख्यमंत्रीचा जे महत्त्वाचं म्हणजे महिलांना अधिकार जास्त मिळाला पाहिजे. 50% आपण सवलत दिलेलं आहे एस टीमध्ये, आणि बचत गटांना आपण सक्षमीकरण करत आहोत. अधिकचा त्यांना निधी देऊन अनुदान देऊन आपण त्यांना बळकटीकरण करायचं काम करत आहोत. आणि म्हणजे 50% महिलांना अधिकार मिळाला पाहिजे, हे आमचं पूर्वीपासूनच आमचा हे विजन होतं, आणि त्या दृष्टिकोनातून ते काम सक्सेस झालेलं आहे. आणि आपण पाहतो की आज एस टी बसेस 50%च्या वर महिला बसेसमध्ये जाणं येणं सुरू केले आहेत. त्या दृष्टिकोनातून 9 तारखेला मुख्यमंत्री येत आहेत आणि फार मोठा कार्यक्रम होणार आहे, आणि राजकीय पाठबळसुद्धा आम्हाला मिळेल. त्या दृष्टिकोनातून गडचिरोलीपासून ते सुरू करत आहेत, तर चांगलं आहे. आता आणि माझ्यासुद्धा लोकसभेकरता इच्छा असल्यामुळे मलाही पाठबळ मिळेल. तुम्ही निवडणूक लढायची आहे तुम्हाला गडचिरोलीतून? माझं विजन आहे, मला जर महायुतीने जर तिकीट दिलं तिथून लढायला, तर मी जरूर लढणार आहोत. भाजपचा खासदार आहे तिथे आता. नाही, भाजपचं असेल, पण महायुती ठरवेल कोणाला द्यायचं, काय द्यायचं, ते सगळे नेते ठरवतील. आणि इच्छा तर आहे, कारण की आता बदल लोकांमध्ये पाहिजे आहे अशा प्रकारचा सर्वसाधारण आपण पाहतो की 6ही निर्वाचन क्षेत्रामध्ये मी फिरलो आहो. माझे 2 वेळा माझ्या दौरे झालेले आहेत, आणि आता तिसरा दौरा आता पुढच्या या 15 दिवसामध्ये मी पूर्ण 6ही निर्वाचन क्षेत्र पिंजून काढणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटते की मला तिकीट महायुतीने दिलं पाहिजे. माझा एक प्रश्न, तुम्ही निवडणुकीच्या मोडवर आहेत. काँग्रेसनं काल इच्छुकांचे नावं मागितले 48 लोकसभा मतदारसंघात, कसं बघतो? आता त्यांच्या एकही खासदार नाही. आज एक होते, आमचे मित्र होते, ते दगावले, आणि परंतु आज काँग्रेसकडे महाराष्ट्रामध्ये नावापुरताही खासदार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी आपला स्वतःचा पहिले पाहून घेतलं पाहिजे. किती सीट येतील, काय येतील, ते नंतरचा भाग आहे. बोलायला भरपूर आहे, 48 आम्ही लढू, पण निवडून काही येणार नाहीत. एकही निवडून येणार नाही, शक्य नाही. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.